जीवेठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे 5 गंभीर गुन्ह्यात फरार असलेला म्हस्के गँगचा म्होरक्यास गुंडा विरोधी पथकानं अहिल्यानगरमधून ठोकल्या बेड्या। 23/11/2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शकुंतला पेट्रोल पंप, जय भवानी रोड, नाशिक येथे इसम नामे सागर म्हस्के व त्यांचे इतर साथीदार हे सर्व दरोडा घालण्याच्या पूर्वतयारी करून एक देशी बनावटीचं पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, दोर, मिरची पूड अशी पातक शस्त्रे कब्जात बाळगून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमल्यानं तसेच पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आल्यानं त्यांचे विरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात यापूर्वी 12 आरोपी अटक करण्यात आले होते, परंतु सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी व म्हस्के गँगचा म्होरक्या सागर म्हस्के हा फरार असल्याने व त्याच्यावर आणखी 4 गुन्हे वाढून असून एकूण 5 गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याने संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आरोपी सागर म्हस्के यास तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार म्हस्के गँग म्होरक्या सागर म्हस्के याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिले व अंगलवार घेत असताना माहिती मिळाली। आरोपी सागर म्हस्के हा नाशिकमध्येच येऊन गुन्हा केल्यानंतर नाशिक रोड कसून पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यानं पळून जातो, त्यामुळे तो सध्या संगमनेर या शहरामध्ये असण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठांना दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10/3/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड यांच्यासह संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आरोपी सागर म्हस्के याचे बाबत संगमनेर शहरात राहत असलेल्या ठिकाणचा कोणताही सुगावा नसताना संगमनेर शहरात मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून संगमनेर येथील स्थानिक गुन्हेगार यांना भेटून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपी सागर म्हस्के हा संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील लामीनगर, गुंजाळवाडी, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर भागात राहत असल्याची माहिती मिळाल्याने 10/3/2025 ते 11/3/2025 रात्रीपर्यंत लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी परिसरात रात्रीच्या वेळी सापळा रचून आरोपीची माहिती काढत असताना आरोपी सागर म्हस्के यास पोलिसांची चाहूल लागताच तो मोटरसायकल घेऊन पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी त्याचा लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी भागात पाठलाग करून आरोपी सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के यास शेताफीनं ताब्यात घेतलं असून त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले। आरोपी नामे सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के हा अनेक पोलीस स्टेशन येथे गुन्ह्यात आरोपी आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडी, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण 5 गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व म्हस्के गँगचा म्होरक्या सागर म्हस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथकाचे सर्व अंमलदारासह उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर म्हस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली। संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि माननीय एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक 10/3/2025 रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक 11/3/2025 अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी तिथील स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो का याबाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी या भागामध्ये आमचे गुंडाविरोधी पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला। त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास पहाटे 4 वाजेच्या दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी या भागात त्याला पकडले। त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण 5 गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण 4 गुन्हे आहेत, त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मधले इथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। एकूण 5 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे।